हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवत मटर पनीर रेसिपी. एकदम फटफट बनते आणि बिलकुल आपल्या रेस्टॉरंटसारखी चव येते. जाण्याची गरज नाही रेस्टॉरंटला. आपल्या 5-6 टमाटे आणि 3 मोठे कांदे पाहिजेत. छान कट करून घेतलेत उभे. तेल घेतले, त्याच्यामध्ये कांदे टाकून आपल्याला एकदम असं लालसर तळून घ्यायचे. हे ना लालसर खरपूस तळणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे आपली भाजी असं गुलचट नाही लागत, मस्त लागते एकदम झणझणीत धाबा स्टाईल. ठीक आहे. याच्यामध्ये थोडेसे लसूण आणि काजू हे छान तळले गेले की याच्यामध्ये आपले जे टोमॅटो होते 5-6 ते छान कट करून टाकून त्याच्यात थोडंसं मीठ घालून मिक्स करून घ्यायचे. हे टोमॅटो एकदम मऊसर होईपर्यंत आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे. एकदम अप्रतिम चव लागते. तुम्ही मग नक्की ट्राय करा. नंतर तुम्ही रेस्टॉरंटची भाजी खाणारच नाही असे होऊन जाते. तर हे बघा मऊ व्हायला सुरू झालेले आहेत छान प्रकारे. हे झालेत. आता ह्याला आपण छान पेस्ट करून घेऊयात फाईन एकदम. आणि ह्याच्यात 2-3 चम्मच तेल घेऊन, अच्छा हे जे पेस्ट टाकतो ना हे खूप उडतं, त्याच्यामुळे बारीक फ्लेमवर ठेवायचं आहे आणि याच्यावर झाकूनच आपल्याला शिजवायचं आहे. हे असं उडतं याचं बॅटर खूपच. हे झाकून मध्ये मध्ये आपण थोडं स्टर करत राहायचं आहे. चिटकलं जातं ना खाली, म्हणून जस्ट हे जे वाटण आहे ना हे खूप छान भाजणं पण महत्त्वाचं आहे. म्हणजे सगळ्यातलं जे मॉइश्चर आहे, पाणी आहे, ते जायला पाहिजे. हे असं तेल सुटायला लागलं म्हणजे समजायचं की आपलं बॅटर छान भाजलं गेलेलं आहे. आता हे होत आलेलं आहे. तर आपण ड्राय स्पायसेस टाकून घ्यायचे आहेत सगळे. हळद, लाल मिरची, थोडासा गरम मसाला आणि थोडेसे ग्रीन पीज. मटर पनीर म्हणल्यास मटर तर पाहिजेच. हे मी ॲक्च्युली फ्रोझनवाले घेतलेत थोडेसे वॉश करून. जर आपले नॉर्मलच थोडेसे उकड काढून घ्यायचे आहेत, म्हणजे थोडे कच्चे नाही राहणार म्हणून. ठीक आहे. असं छान मिक्स करून घेतलं ना तर थोडंसं पाणी घालायचं आहे आपल्याला, थोडंसं गरम पाणी. आपल्याला जसं हवं आहे थिकनेस तसं. म्हणजे तुम्हाला थोडंसं राईससोबत खाण्यासाठी थोडी पातळ हवी असेल तर थोडं जास्त पाणी घालायचं आणि याला असं थोडं अजून शिजू द्यायचं आहे. नंतर मी याच्यामध्ये पनीर मसाला टाकलेला आहे. तो नसेल तरी पण टेस्ट खूप छान येते. आपलं नॉर्मल गरम मसाले घालून पण घरगुती छान होतं. अच्छा, याच्यात एक अजून एक बरं का, आपण जे पनीर घालतो त्यातले काही पनीरचे ना असं चेंगरून टाकायचं. म्हणजे आपल्याकडं जर दुधाची मलाई असेल ते पण टाकू शकतो, पण हे जे चेंगरून टाकतो ना त्याच्याने मस्त ग्रेव्हीला एक फील येतो, मस्त टेस्ट येते. तुम्ही ट्राय करा नक्की. ठीक आहे. ठीक आहे, हे तयार आहे सर्विंगसाठी एकदम मस्त. तुम्ही याच्यामध्ये वरून थोडंसं बटर पण टाकू शकता. बटरने अजून टेस्ट छान एनहान्स होते. अशा प्रकारे तयार आहे. प्लीज सगळ्यांनी सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. थँक्यू.